सफाई कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करणारा मुकादमावर गुन्हा दाखल करून कारवाई करा। वंचित बहुजन आघाडीची जिल्हा शल्य चिकित्सकाकडे मागणी करून पोलिसात तक्रार। मनुष्यबळ पुरविणारी MVG कंपनी अंतर्गत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील 3 वर्षापासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या 27 कामगारांची गेल्या 8-10 महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुकादम मनोहर सांडेकर हे छळणूक, पिळवणूक व शोषण करीत असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा शल्य चिकित्सकाकडे करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सफाई कामगार म्हणून असलेल्या सर्व 27 कामगारांना मुकादम सांडेकर 8 तासाच्या व्यतिरिक्त 2-3 तास जादा काम करवून घेतात, स्वतःच्या घरचे काम करायला लावतात, नाश्ता करायला सुद्धा वेळ देत नाही। एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तर 2-3 दिवसाची अब्सेंटी लावतात आणि या सर्व बाबीचा कामगारांनी विरोध केला किंवा मनाई केले तर महिला कामगारांना व मुलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करतात व इतकेच नाही तर कामावरून काढण्याची धमकी देतात व शिवीगाळ करून धाक दपट करतात। त्यामुळे या सर्व कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण होत आहे। MVG कंपनीत तुम्हाला काम मिळवून देतो म्हणून अनेक सफाई कामगारांकडून 1,70,000, 50,000, 30,000 रुपये प्रमाणे पैसे उकळलेले आहेत। त्यावरही समाधान झाले नसल्याने दर वर्षाला या सर्व कामगारांकडून मुकादम सांडेकर हे 15-20 हजार उकळण्याचा तगादा लावत आहेत। त्यामुळे सर्व कामगारांची छळणूक, पिळवणूक व शोषण करीत आहेत। सदर प्रकरणाच्या संबंधाने सर्व कामगारांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क करून हकीकत सांगितल्यामुळे वंचितच्या बाळू टेंभुर्णे, GK बारसिंगे, कवडू दुधे यांच्या नेतृत्वात सर्व कामगारांना न्याय मिळण्यासाठी व मुकादमवर गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे। संबंधितांनी कामगारांना तात्काळ न्याय देण्याचे करावे व मुकादम सांडेकरवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा बाळू टेंभुर्णे यांनी दिला आहे। गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज। तुमच्या घरची कंपनी हो, तू पैसे देतात आपल्या घरून 1-1 लाख 50-50 हजार घेतले आणि वरून 10-10 तास त्याला काम करायला लावतात तुमच्या घरचे। शोषण करतात की नाही काम करायचं? कोण सांगितलं काम करायचं, शोषण करायला? एकटी दुकटी बाई शरम लागायला पाहिजे। तो सांडेकरची एवढी हिंमत, तो सांडेकर यांना शिवाय देईल? आपल्या घरच्या बाया आहे बोलता का तुम्ही? मग काम लोकांना सेवा देतात, त्यांचे लोक नाही ड्युटीवर, आमचेच लोक, आम्ही सफाई कामगार असून वाटातले काम करतो। सगळे पेशंट नेणं, आणणं, शांपल बिंपल मोबाईल पाहिजे असे 8 तासाची जे ड्युटी आहे, जो काम सांगितलं ठीक आहे। तरी पण मानसिक त्रास आहे आम्हीच करून येतील त्याला भेटले सर्व बोला जेवण झाल्यावर वार्ता कशी पहिलेच कर देतो 12-12 वाजता 10-10 वाजता घरी आम्हाला म्हणजे
4 महिने पगार नाही काही नाही तरी पण चला आम्हावरच रुबाब करते. तरी कामाचा दबाव आमच्या मुले काम चालता येते. कोण सांभाळते यांचं काम? प्रत्येक कुठे आहे ते? त्याला फोन तर नाशिकला राहू दे, दिल्लीला राहू दे, फोन लाव. बोल. मेन कोण आहे सांगा. बोला खंडात येणार. हे म्हणते कंपनीवाल्यालाच फोन म्हणते. कोण आहे सेकंड इंचार्ज असेल कोणी? कोण आहे? पाठवलं जायचं. चलो